वरळीमध्ये मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलंय। आज आणि उद्या नेहरू सेंटरमध्ये बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विविध विषयांवर सेमिनार सुद्धा यावेळेला होते। वरळीमध्ये मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 28 आणि 29 नोव्हेंबरला वरळीमधल्या नेहरू सेंटर इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 28 म्हणजे आज तारीख। कॉन्क्लेव्हमध्ये समाजातील विविध क्षेत्रातील आघाडीच्या मराठा व्यक्तींच्या कामगिरीचा गुणगौरव केला जाईल। अग्रगण्य कंपन्यांचे एक्झिबिशन, विविध विषयांवरील सेमिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कैलासवासी शशिकांत पवारांकडून मराठा बिझनेस फोरमची स्थापना करण्यात आली। मराठा समाज व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरून आर्थिक सक्षम व्हावा याकरता याची स्थापना झाली। मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हची मुंबईमधूनच सुरुवात झाली। अरुण पवार यांच्या हस्ते सकाळी 9:30 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। कार्यक्रमाला आशिष शेलार, प्रवीण दरेकर, भाई जगताप, श्रीधर कांगराळकर यांची उपस्थिती असेल। मनोज सरांगे सुद्धा उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कल्याणमध्ये बेकायदेशीर गेम झोनवर पोलिसांनी छापा टाकलाय। खासगी रूममध्ये अल्पवयीन यांच्यासोबत अश्लील चाळे सुरू असल्याचं उघड झालंय। कल्याण झोन 3च्या पोलिसांनी ही कारवाई केली। गेम झोनसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या भोरमध्ये तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। पीएसआय अनिल चव्हाण यांनी मारहाण केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली होती। पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुटुंबियांनी रास्ता रोको केलाय। मुंबईतील हवेची गुणवत्ता खराबहून अतिखराब वर्गात गेली आहे। मुंबईतील हवा प्रदूषणावर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडणार आहे। वातावरणातील धूळ आणि धुराच्या कणांमुळे दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे। प्रदूषणाची दखल घेत या संदर्भात दाखल जनहित याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। तर गेल्या काही दिवसात हवेची गुणवत्ता अतिखराब वर्गात पोहोचली आहे। वातावरणात पसरलेली धूळ आणि धुराच्या कणांमुळे दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे। या गोष्टीची दखल घेत दाखल जनहित याचिकेवर आज तातडीची सुनावणी पार पडणार आहे। मुंबईत हिवाळ्याच्या दिवसात घसरणाऱ्या एअर क्वालिटी इंडेक्सवरून हायकोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली। या याचिकेत हायकोर्टाकडून ज्येष्ठ कायदेतज्ञ दरायस खंबाटा यांची अमेकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। वर्षभरापूर्वी झालेल्या सुनावणीत AQI सुधारण्यासाठी 27 उपाययोजनांची यादी दिली गेली होती, ज्यांचा स्वीकार करत BMCनं 12 जूनपर्यंत अहवाल सादर करणं अपेक्षित होतं। मात्र हा अहवाल विचारणा करूनही अद्याप सादर झाला नसल्याची माहिती गुरुवारी वनशक्ती संस्थेनं कोर्टाला दिली आहे। मुंबई महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देत हायकोर्टात आज तातडीची सुनावणी पार पडणार आहे। प्रदूषणकारी 53 बांधकामं मुंबई महापालिकेनं थांबवली आहेत। पालिकेच्या भरारी पथकाकडून 53 बांधकामांना कामं थांबवण्याची नोटीस देण्यात आली। बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण मोजणारे 117 सेन्सर्स बंद आढळले। अनेक विकासक मार्गदर्शक तत्वांचं पालन करत नसल्याचं सुद्धा समोर आलंय। तर सरकारकडून खराब हवेचं खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडलं जातंय। अतिरिक्त सरकारी वकिलांनी कोर्टात हा युक्तिवाद केलाय। तर प्रदूषणासाठी इथिओपियातील ज्वालामुखीला जबाबदार धरू शकत नाही। प्रदूषणावरून हायकोर्टानं सरकारला सुनावलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मुंबईतली हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होत चाललेली आहे आणि आज त्याच संदर्भात हायकोर्टात सुनावणी। आजची नेमकी स्थिती काय मुंबईतली? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेच्या गुणवत्ते स्तरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि त्यामुळे मुंबईच्या हवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे आणि या संदर्भात काल हायकोर्टानं फटकारल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून नियमावली जी आहे ती नियमावली जारी करण्यात आलेली आहे। यापैकी एकूण 53 बांधकामांना नोटिसा देऊन मुंबईमधील ही 53 बांधकामं जी आहेत ते बंद करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिलेले आहेत। त्यानंतर जी बांधकामं सुरू आहेत त्या बांधकामांनी जर नियम
नियमावली पाळली नाही तर ती देखील बांधकामं बंद केली जातील असा निर्देश जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेला आहे। आज देखील हायकोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणीमध्ये नक्की काय आदेश दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की 27 ते 28 ज्या नियमावली हवेच्या गुणवत्तेच्या संदर्भात आहेत या नियमावलींचं पालन जे आहे हे बांधकाम व्यावसायिक असतील किंवा इतर व्यावसायिक असतील हे पाळत नाहीत असं निदर्शनास आलं होतं। आणि सध्याची मुंबईमधील आपण जर परिस्थिती पाहिली तर सध्या मुंबईमध्ये ठिकठिकाणी धुक्याचं साम्राज्य आहे ते मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। हीच मोठी चिंतेची बाब आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विविध नियमावली नक्कीच निवृत्ती नक्कीच। आणि आता आज नेमकं हायकोर्टात या संदर्भात काय घडतंय लक्ष असेल।